एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा 1858, प्रोक्लेमेशन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया 1858. का हो हा? आणि हा काय याच्या संविधानाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचा आहे का? यस आहेच, है ना. तर तो कसा? हे काऊनच जाहीरनामा राणीबाईनं काऊन घोषित केला? तिले काय येऊन पडलं एवढं उटपटांग, आहे ना. 1858लेच काऊन, आधी काऊन नाही? आणि या घोषणा ज्या केल्या त्या कोणत्या केल्या, है ना? फोमाडिंग होता का खरंच काही होता, है ना. आणि काऊनच केला. काऊन सेकली का काय ब्रिटिशांची, ते कॉन्टेक्स्टमध्ये आज आपण समजून घेऊया. बरोबर आहे. पण समजण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपले 2 प्रश्न असलेच पाहिजे. कोणाच्या डोक्यात? तुमच्या. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय म्हणते रे बाबा? तर 1858च्या व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनामाबाबत अचूक विधानं कोणती म्हणते बाबा? तर पाहू. विच इज ऑर आर द करेक्ट स्टेटमेंट्स विथ रिगार्ड टू दी प्रोक्लेमेशन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया 1858. ते पूर्ण फॅक्च्युअल दिसते असा काहीतरी. अलाहाबाद येथे दरबाराचे आयोजन करून घोषणा केली म्हणते बा. डिक्लेअर्ड बाय अरेंजिंग दरबार ॲट अलाहाबाद. ओके. विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करून, अरे बापरे, प्रमुख स्थळी वाचन केलं म्हणते. ट्रान्सलेटेड इन व्हेरियस इंडियन लँग्वेजेस अँड रीड ॲट इम्पॉर्टंट प्लेसेस. आणि व्हिक्टोरिया राणी दरबारात गैरहजर लमची कुठं फिरायला गेली होती? व्हिक्टोरिया राणी वॉज अब्सेंट ॲट अ दरबार. फिरायला गेली होती का बाबा? काही खरं नाही. असो, पण ऑप्शन आपल्याला 1 2 3 4 दिले आहेत. फॅक्ट्स जे आहेत, विधान, ते कोणतं अचूक आहे ते आपल्याला पावायचं आहे. ठीक आहे. दुसरा भावा, तर व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कोणत्या उद्देशाची घोषणा केली होती? विच ऑब्जेक्टिव्ह वॉज डिक्लेअर्ड इन द प्रोक्लेमेशन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया 1858. कोणता उद्देश त्यांनी घोषित केला? 1. ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील राज्य संपुष्टात. अबोलिशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनीज रूल इन इंडिया. 2. दुसरं, भारतातील अंतर्गत शांतता आणि जनकल्याणात्मक शासन. एस्टॅब्लिश इंटरनल पीस अँड वेलफेअर गव्हर्नन्स इन इंडिया. 3. भारतातील राज्यांवर अप्रत्यक्ष अंकुश, इनडायरेक्ट कंट्रोल ओव्हर द किंग्स ऑफ इंडिया. आणि 4. भारतीय समाजाचे पाश्चात्यकरण, वेस्टर्नायझेशन ऑफ इंडियन सोसायटी. कोणता उद्देश घोषित केला होता? लक्षात आलंय का? 2 प्रश्न मस्त ढासू आहेत. आता आपण समजून घेऊ राणीनं काय म्हणलं ते. ठीक आहे, राईट. तर पहिल्यांदा आपण बघूया त्याची पोझिशन काय. अलाहाबादचा दरबार, कारण तेव्हा तसं राजेशाही, राजा म्हणला, राणी म्हणली का दरबार, है ना. हाजीर हो, भालधंदे रिकामटेकडेपणा. तर इथंही दरबार, अलाहाबादचा दरबार. अलाहाबादमध्ये आहे, लक्षात ठेवा. अलाहाबादमध्ये आहे, कलकत्त्यात नाही. दिल्ली तो अभी दूर है. तर मग कलकत्त्याच्या मधात आला अलाहाबाद, है ना. अलाहाबाद, है ना. 1 नोव्हेंबर 1858 केव्हा घोषित केली? प्रोक्लेमेशन केव्हा? 1 नोव्हेंबर 1858. हा कोणता दिवस आहे? या दिवशी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, भारत सरकारचा कायदा 1858, हा काय झाला होता? अंमलात आणला होता. तर ज्या दिवशी तो अंमलात आणला त्या दिवशी राणीची घोषणा. लक्षात घ्या. जाहीरनामा कोणा? लॉर्ड कॅनिंग. कोण होता दरबारात? लॉर्ड कॅनिंग. राणी होती का? नाही. तिले एवढा रिकामटेकडेपणा नव्हता. तिथून इथं येईन आन बडबडत. तिनं म्हणलं लॉर्ड कॅनिंग, बे तू म्हण, मी काय, मी फक्त इथं सही करून तुला पाठवतो माझा जाहीरनामा. तर कोण सांगितला? लॉर्ड कॅनिंग. कोण होता? व्हाईसराय. कशाच्या याच्यानं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट
आहे ना 1858 या कायद्यान्वये तो काय झाला होता, व्हायसराय पहिलावाला है ना. काय होतं बाबा कोणासाठी, तर भारताचे राजे नायक आणि लोक यांच्याकरता. बघा खूप महत्वाचं आहे, कोणासाठी जाहीरनामा होता, भारतातील राजे, प्रिन्सेस इन इंडिया, चिफ्स इन इंडिया अँड इंडियन सब्जेक्ट्स, पीपल ऑफ इंडिया यांच्यासाठी होता म्हणे बा तो. ठीक आहे. आणि विविध भारतीय भाषांमध्ये सुद्धा तो घोषित केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वाचन होतं. अलाहाबादमध्ये तो इंग्लिशमध्ये बडबडला असन. ठीक आहे. याला काय म्हणतात, या जाहीरनाम्याला काय म्हणतात, भारताचा मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं या जाहीरनाम्याला म्हणल्या जाते. तर ते काहून ते पाहूनच घेऊ आपण. पण पहिल्यांदा लक्षात आलं का, कुठे झाला, अलाहाबाद. केव्हा झाला, 1 नोव्हेंबर 1858. कोण वाचन केलं, लॉर्ड कॅनिंग. बरोबर आहे. म्हणजे व्हिक्टोरिया बाई आली होती का, नाही. कोणासाठी, राजे है ना, नायक आणि लोक. क्लिअर. हे बेसिक आहेत पण असेच मस्तपैकी सोपे सोपे प्रश्न येतात आणि आमची दंडी गुल होते. म्हणून एवढ्या याच्यानं मी एकदम बेसिक फॅक्ट सांगतो. ठीक आहे. आता आपण बघून घेऊया की घोषणा जी आहे बघा अशी, असा प्रोक्लेमेशन है ना, अलाहाबाद मंडे 1 नोव्हेंबर 1858 लिहिलाय, असा लिहिलाय बघा. प्रोक्लेमेशन बाय क्वीन लिहिलाय, क्वीन आणि टू द प्रिन्सेस, चिफ्स अँड पीपल ऑफ इंडिया असा लिहिलाय. तर हा प्रोक्लेमेशन होय, म्हणजे जाहीरनामा. याच्यातले कंटेंट काय होते, प्रोव्हिजन्स, तरतुदी. पहिलं, ईस्ट इंडिया कंपनीची दंडी गुल संपुष्टात आलं म्हणते. त्याचं राज्य कुठलं, भारतातलं. भारतात ते बिझनेस करायला आले होते, लमचे व्यापार आणि भालदंड करायला बसले है ना. व्यापारी आले आणि राज्यकर्ते झाले असं आपण म्हणतो ना. तर ब्रिटिशर्स व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं नाही. ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी म्हणून आला, ब्रिटिशर्स थोडी आले होते है ना. भारतीय राजांचे भविष्य सुरक्षित, ही पण एक घोषणा. सिक्युरिटी ऑफ फ्युचर ऑफ इंडियन किंग्स. तिसरं, नागरिकांना समानता आणि स्वातंत्र्य, इक्वॅलिटी अँड फ्रीडम टू द इंडियन नेटिव्ज. चौथं, नागरी सेवांचे लोकशाहीकरण, डेमोक्रॅटायझेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. आणि पाचवं, विना शर्त माफी, अनकंडिशनल ॲम्निस्टी. ते हे 5 ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्या घोषणा केल्या आहेत याच्यामध्ये, त्या एक एक करून आपण बेसिक एकदम थोडक्यात समजून घेऊ. ठीक आहे. पहिला, ईस्ट इंडिया कंपनी आहे, राणीबाईनं म्हणलं दंडी गुल, बापू आता तू हे भालदंडे करणार नाही. आता कोण, ते इंग्लंडचा राजा आता भारताचा राजा राहील. किंग ऑफ इंग्लंड इज अ किंग ऑफ इंडिया. पण तेव्हा कोणाचं राज्य होतं, राणीबाईचं है ना. तर व्हिक्टोरिया राणी जी होती तिचं राज्य होतं, ती आता काय झाली, एम्प्रेस ऑफ इंडिया. एम्प्रेस, सम्राज्ञी है ना. म्हणजे आता तिथं सम्राट नव्हता राहिला, आता सम्राज्ञी राहिली, म्हणून एम्प्रेस ऑफ इंडिया. हे टायटल जे आहे हे लगेच नाही आलं 1858 मध्ये. हे टायटल नंतर तिने बहाल केलं. ठीक आहे. पण ती काय झाली, एम्प्रेस ऑफ इंडिया ही झाली. म्हणजेच काय, याच्यावरून काय दिसतंय, नाऊ इट सीम्स दॅट द इंडियन गव्हर्नन्स इज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स. कसं, तर बाई झाली, क्वीन व्हिक्टोरिया, राजा राणी झाली असं म्हणतो. याचा अर्थ आता कोणाकडे राज्य गेलं, आता हे इंग्लंड जे गव्हर्नमेंट जे आहे इंग्लंडचं आहे ना, त्याच्याकडे गेलं. राणीच्या वतीनं आता कोण चालवत आहे राज्यकारभार, इंग्लंडचा राज्यकारभार हा तिथे कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत. बरोबर आहे. प्राईम मिनिस्टर ते चालवतात. बरोबर आहे, ऑन अ बिहाफ. आणि मग अशा याच्यात अल्टिमेटली कोणाकडे गेलं, हे तिथल्या प्राईम मिनिस्टर म्हणजे तिथल्या रुलिंग पार्टीकडे गेलं. रुलिंग पार्टी काय आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये काय, डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. म्हणजे तिथली रुलिंग पार्टी ही पार्लमेंटला जबाबदार तिथल्या. म्हणजे ऑब्व्हियसली भारतातलं जे गव्हर्नन्स आहे ते पण जबाबदार कोणाला, इंग्लंडच्या पार्लमेंटला. म्हणजे कसं झालं, रिस्पॉन्सिबल.
कसं झालं? रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदेही सरकार आता भारतात निर्माण झालं, अशी घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली. अत्यंत महत्त्वाचं आहे. The earlier non-responsible or restrained responsible or curtailed responsible or limited responsible East India government now changed to the full responsible government of India to the कोणाकडे? ब्रिटन, है ना? The Parliament of England, not a Parliament of India. डेमोक्रेसी भारतात नव्हती, पण भारतातलं सरकार हे डेमोक्रॅटिकली रिस्पॉन्सिबल ठरलं. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, चला. दुसरं, भारतीय राजांचे भविष्य सुरक्षित. इट प्रोटेक्ट्स द फ्युचर ऑफ इंडियन किंग्स. असं का म्हणलं? तर आपल्याला असं दिसते सबसिडियरी अलायन्स आणि डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स, दोन गाजलेले धंदे ब्रिटिशांचे, आणि गव्हर्नर जनरलने बम धुवून टाकली. हे राज्य काबीज, ते राज्य काबीज, ते राज्य काबीज, या बहाण्यानं ना त्या बहाण्यानं राज्य काबीज करणं चालू होतं, लढाईनं नाही तर भालधंद्यानं. मग अशा याच्यात भारतीय राजे नाराज झाले होते. ती नाराजगी जी आहे ती 1857च्या उठावात दिसून येत होती. बरोबर आहे. 1857च्या उठावाचं मुख्य कारण काय होतं? तर भारतीय जे राजे होते त्यांचे बिचाऱ्यांचे लक्झरी लाईफ याची दंडीगुल, त्यांची राजेशाहीपणा गेला, त्यांची डिग्निटी गेली, इज्जत राहिली नाही. मग ते खवळणार, आणि ते खवळले म्हणून 1857चा उठाव. मग हे सुरक्षित करणं आवश्यक होतं, नाही का? नाही तर भविष्यात गडबड होऊ शकत होती. म्हणून काय काय सुरक्षा दिली? तर भारतातील भूप्रदेश विस्तारीकरण होणार नाही असं जाहीरनाम्यात डिक्लेअर केलं. नो फर्दर एक्सटेन्शन ऑफ इंडियन टेरिटरीज. इंडियन टेरिटरीज म्हणजे ब्रिटिश रूल जे आहे, म्हणजे ब्रिटिश टेरिटोरी. याला शब्द काय वापरू? ब्रिटिश टेरिटोरी. ब्रिटिश भूप्रदेश जो भारतातील आहे त्याचा विस्तार होणार नाही. म्हणजे याचा अर्थ दुसरी राज्य याच्यानंतर उगाच काबीज करणार नाही. ॲटलिस्ट नियर फ्युचर असा शब्द वापरला. काय शब्द वापरला? नियर फ्युचर, म्हणजे भविष्यात लॉंग फ्युचरमध्ये धंदे करू असं इनडायरेक्टली म्हणत होतं, पण हे धंदे करणार नाही असं सांगितलं. दुसरं जे आहे, स्थानिक राजांचा मान आणि अधिकार अबाधित राहील. ॲश्युरिटी ऑफ डिग्निटी अँड राईट्स ऑफ द नेटिव्ह प्रिन्सेस. त्यांचा मान सन्मान, राजेशाही थाट जो काय असेल तो जशान तसा राहील. गादीवरून ढकलाढकली करणार नाही. म्हणजेच काय, तर ते आता रिलॅक्स झाले. हम है राजकुमार, हम है राजकुमार नाचाले, काय टेन्शन नाही. मग हे कसं, तर खालसा पद्धती जी आहे डलहौसीनं, डॉक्टरांना आपल्या ॲप्स आहे ना, हे रद्द केली, आणि दत्तक पुत्राचा राजगादीवर बसण्याचा जो राईट्स ओव्हर द है ना कॉल्ड ॲज ऑक्युपाय दी है ना काय पावर तो जो आहे तो त्यांनी एक्सेप्ट केला. काहीच प्रॉब्लेम नव्हता. हायरमॅनशिप ज्याला आहे ना, हिअर लीगल हायर जो आहे तो डिक्लेअर केला. काही टेन्शन राहिला नाही. म्हणजेच आधी काय होतं की बापू तुले पोट्ट नाही आहे, तू दत्तक घेतलास, लमच्या तू या खून नव्हतो, तो गादीवर कसा बसन बा, वंश नाही, असा डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स जो आहे डलहौसीनं गेम खेळला. त्यानं पाहिलं लमचे राजे लवकर मरतात, राण्या राहतात, पोट्टे होत नाही, फुल चान्स घ्यायचा. आणि मग यांनी दत्त घेतलं की यांची दंडी गुल. 1857च्या उठावाचं मेन कारण तेच होतं. बरोबर आहे. यातलं एक की बऱ्याचशा राजगद्द्या गायब झाल्या होत्या, ते अबाधित अधिकार झाले, टेन्शन दूर झालं. भूतकाळातील राजे आणि कंपनी कराराबाबत विधिवत मान्यता. जे काही याच्यापूर्वी राजे जे होते प्रिन्सली स्टेट्स आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे काही चांगले करार झाले असतील ते मान्यता राहतील, त्याला काही डिस्टर्ब केले जाणार नाही. म्हणजे आता ही भीती राजांपासून दूर झाली राजांची की बाबा आता आपल्याला काही टेन्शन नाही, आपण मस्त आयुष करू शकतो. फुल खड्ड्यात गेले लोक है ना. पण राणीला टेन्शन केवळ याचं होतं का, भारतीय राजांचे भविष्य सुरक्षित, हे एक कारण होतं 1857च्या उठावाचं, म्हणून हे ठीक आहे. दुसरं नागरिकांचंही होतं, म्हणून ते पण सेफ करणं
गरजेचं होतं. नागरिकांस समता व स्वातंत्र्य, नागरिकांस काय केली? समता व स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानता हे प्रिन्सिपल अडॉप्ट केलं. ब्रिटनमध्ये डेमोक्रेसी जी होती त्याच्या आधारावर हा एक बेस होता, हा फंडामेंटल आस्पेक्ट होता, हा इथे अडॉप्ट केला. आता राजा रंक रईस गरीब, कोणत्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, कोणत्या प्रांताचा काही घेणं देणं नाही, है ना. ऑल नेटिव्स ऑफ इंडिया इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ, आपण पाहतो ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये बिलकुल तसाच ॲक्सेप्ट, कायद्यासमोर समानता. बघा बरं इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या इव्होल्युशनमध्ये किती महत्त्वाचं आहे. आत्ता मी जे बोललो लक्षात आलं का, किती महत्त्वाचं आहे. दुसरं असं, भारतीयांचा धर्म आणि संस्कृतीचा संपूर्ण सन्मान, ड्यू रिस्पेक्ट टू द रिलीजन अँड कल्चर ऑफ इंडियन्स. म्हणजेच आपल्या याच्यात दिसते संविधानात फ्रीडम ऑफ रिलीजन, हे बिलकुल असाच, पण हा दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये होता. इथं फ्रीडम ऑफ रिलीजन नाही, प्रोटेक्शन ऑफ अ रिलिजियस आस्पेक्ट है ना. भारतीयांचा धर्म आणि संस्कृती याला प्रोटेक्शन द्यायचं आहे, याचा सन्मान करायचा आहे, फ्रीडम नाही. लक्षात आलं का. आत्ता नंतर आपल्याला संविधानामध्ये फ्रीडम मिळालं, इथे त्यांचा सन्मान म्हणजेच ॲज गुड ॲज फ्रीडम ऑफ रिलीजन होतं. पण हा सन्मान का ते पुढे पाहूया है ना, कारण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजेच ह्या जाहीरनाम्यामध्ये केवळ राजे लोकांचा विचार केला का? नाही, सामान्य जनतेचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे जणू काही भारतामध्ये एक प्रकारची ज्याला आपण म्हणतो लोकशाही तर नव्हती, लोकशाही तत्व जी आहेत ही याच्या माध्यमातून, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, इक्वॅलिटी इज अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ अ डेमोक्रेसी. लोकशाहीचं मूल तत्व आहे एक समानता, आणि हे इथे अडॉप्ट केलं म्हणजे एक प्रकारचं डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल, त्याची नीव इथे ठेवण्यात आली असं आपल्याला दिसून येतं. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर नागरी सेवांचे लोकशाहीकरण झालं म्हणते. तर भारतीयाच्या विविध सेवा भारतीयांस ज्या आहेत, शासनाच्या विविध सेवा भारतीयांस खुल्या, ओपन व्हेरियस सर्व्हिसेस टू इंडियन्स, म्हणजेच पर्टिक्युलरली ICS जे आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, ह्या कन्व्हर्टेड सर्व्हिसेस होत्या, टॉपमोस्ट सर्व्हिसेस होत्या, ह्या ओपन केल्या. आपण दरवेळेस पाहतो ना 1858 मध्ये बी ओपन केल्या, तर या ओपन केल्या. ठीक आहे बाबा, ओपन केल्या. ओपन कसं काय म्हणते? बेस्ड ऑन द ॲबिलिटी, बेस्ड ऑन द ॲबिलिटी, अवकातीच्या याच्यावर. आता जसं MPSC UPSC देतो आपण, बिलकुल बेस्ड ऑन द ॲबिलिटी. याचा अर्थ इथे ओपन राहील आणि ओपन कॉम्पिटिशन राहील, हे मान्य केलं. म्हणजेच भारतीयांना कुठेही अडसर आडकाठी राहणार नाही. सर्व भारतीय जे आहेत ते या परीक्षेस बसू शकतील बा, आणि त्यांच्या दम असन तर त्यांची बिलकुल सिलेक्शन होण्याची पॉसिबिलिटी पूर्ण आहे. असं राणीनं म्हणलं, हे मी घोषणा करतो म्हणे, टेन्शनच घ्यायचं नाही म्हणे, बापू तुम्ही फक्त अभ्यास करा म्हणे, है ना, बस सर्व्हिस मी देतोच, असं तिनं घोषित केलं. म्हणजे नागरी सेवांचे काय झालं? लोकशाहीकरण झालं, किंवा भारतीयकरण आपण म्हणूया, भारतीयकरण, इंडियनायझेशन. इंडियनायझेशन म्हणजे एक प्रकारे आपल्याला काय दिसतं? इट इज नथिंग बट द पार्टिसिपेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन कसं झालं? रिप्रेझेंटेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन, रिप्रेझेंटेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन है ना. प्रातिनिधिक जे प्रशासन, ही प्रणाली राणीने घोषणा केली. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण राणीने घोषणा केली आणि तिनं जर गडबड केली तर मग तिची इज्जत काय राहील? बरोबर आहे, तू काय बी बोलतस म्हणा, जे मनात आलं ते. इथं अलाव आहे का? नाही. प्रोक्लेमेशन डिक्लेअर केलेलं आहे साईन करून, म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे है ना. त्याच्यानंतर आहे शेवटचं अत्यंत महत्त्वाचं, विना शर्त माफी.
खूप महत्त्वाचं आहे. 1857चा जो उठाव झाला त्याला ब्रिटिशांनी बंड हे नाव दिलं. इट वॉज अ म्युटिनी ऑफ अ सिपॉईज असा शब्द वापरला. मग हा बंड आहे, हा बंड कोणाच्या विरोधात झाला? तत्कालीन शासनाच्या विरोधात झाला. मग शासनाचा विरोधात झाला म्हणजे राज्याच्या विरोधात झाला, हा देशद्रोह झाला असंच आपण, किंवा राजद्रोह झाला असं म्हणूया. मग याच्यासाठी सजा तर खतरनाक राहते, फाशीची सजा नेते. राणीने म्हटलं की आम्ही माफ केला. पण कसं माफी? अनकंडिशनल, कुठलीही शर्त ठेवणार नाही, सर्वांना माफ. amnesty to all, unconditional amnesty for the mutiny. माफ, काय टेन्शन घ्यायचं नाही. काय होईल याच्यामुळे? याच्यामुळे वातावरण है ना, सगळ्यांना बापरे राणीने माफ केलं, ह्या किती उदार मनाची आहे, औदार्य किती आहे. हाऊ शी इज अ बेनोव्हिलंट, हाऊ शी इज अ बेनोव्हिलंट असा विचार होईल. बरोबर आहे. आणि म्हणून हा खूप महत्त्वाचा आहे. बघा जाहीरनाम्यामध्ये इथे आपल्याला काय दिसतंय की इंग्लंड जे आहे, इंग्लंडची राणी ती हायेस्ट टॉपमोस्ट याच्यावर गेली. आपल्याला काय दिसतंय याच्यावरून? भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये माफीचा, अंतिम माफीचा अधिकार कोणाला दिला? कोणाला दिला? राष्ट्रपतीला, हेड ऑफ द स्टेट ऑफ इंडिया. लक्षात घ्या, संविधानामध्ये ह्या तरतुदी बघा है ना. आपल्याला नंतर काय दिसते, पण अपवाद इथे मात्र दिलेला आहे. राणी काय म्हणते, पण ज्याने ब्रिटिशांचा खून केलाय, खून म्हटलं आहे, वॉरमध्ये म्युटिनीमध्ये मारणं दॅट इज डिफरंट, बट डेलिबरेट त्याचा खून करणं है ना, मर्डर त्याच्यासाठी वगळला आहे, त्यांना मात्र शिक्षा होणार. बरोबर आहे, राईट. म्हणजे इथे बंड म्हणजे ऑर्गनाइज्ड जेव्हा म्युटिनी झाली ती त्याला माफ. पण एखाद्याने इंडिव्हिज्युअल लेवलवर काही गुन्हा केला असेल, क्राईम केला असेल, ब्रिटिशांचा खून केला असेल, तिथे मात्र नाही. आणि हे लक्षात घ्या, थोडंसं बेसिक डिफरन्स आलं की नाही लक्षात. उद्देश अल्टिमेटली काय होता मग? कशाला माफी? वाय अनकंडिशनल ॲम्नेस्टी? तर अंतर्गत शांतता, इंटरनल ट्रँक्व्हॅलिटी, इंटरनल पीस, इंडस्ट्रियसनेस, उद्योजकता म्हणजे कार्यात्मकता झाली पाहिजे भारतामध्ये. कारण की जर असं झालं नाही तर भारत अस्थिर राहील. आणि भारत जर अस्थिर राहिला तर ब्रिटिशांना जे राज्य करायचं आहे ते राज्य अत्यंत त्रासदायक होऊ शकतं. सातत्याने बंड जर झाली तर ब्रिटिशांवर बोझा पडू शकतो है ना, खर्चाचा बोझा, अस्थिरतेची भीती ही राहू शकते. त्यामुळे भविष्यातील व्यापार वगैरे सगळं कोलमडू शकते. त्यामुळे पीस अँड ट्रँक्व्हॅलिटी इज अ बेसिस ऑफ अ डेव्हलपमेंट है ना. आणि तो जर विकास झाला नाही तर ब्रिटिशांना काय फायदा? अस्थिर शासन ठेवून ब्रिटिश कोणते धंदे करणार आहे? बरोबर आहे. आणि जनकल्याण, जनकल्याण कशासाठी? की इंडियन पीपलचं जर डेव्हलपमेंट झालं, विकास झाला तर अल्टिमेटली व्यापाराचा विकास होईल. आणि व्यापाराचा विकास झाला तर ब्रिटनचा विकास होईल. बरोबर आहे. तर आपल्याला काय दिसतंय जाहीरनाम्यामध्ये? आधीची जी कंट्रोलिंग पॉलिसी आहे, रेग्युलेटिंग पॉलिसी आहे है ना, जी रिॲक्टिव्ह पॉलिसी आहे ब्रिटिशांची किंवा निगेटिव्ह पॉलिसी जो अँगल होता तो जाऊन आता पॉझिटिव्ह अँगल, मॉडर्न अँगल जो आहे तो इथे आपल्याला दिसून येतो. क्लिअर? लक्षात आले का? गेटिंग द पॉइंट? लक्षात आलंय? तर इतके जे आहेत ह्या घोषणा जाहीरनाम्यामध्ये करण्यात आल्या. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघूया की याला मॅग्ना कार्टा का म्हणतात. भारताचा मॅग्ना कार्टा. वाय इट इज कॉल्ड ॲज अ मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया है ना. तर मॅग्ना कार्टाचा पहिला महत्त्वाचा म्हणजे हा लॅटिन वर्ड आहे. लक्षात घ्या, हा काय आहे? लॅटिन वर्ड आहे. मॅग्ना मीन्स मेजर, मॅग्ना मीन्स मेजर आणि कार्टा मीन्स चार्टर. चार्टर म्हणजे जो राजा फतवा काढतो, जाहीरनामा घोषित करतो त्याला आपण चार्टर म्हणतो. हा करार आहे एक प्रकारचा. इट्स अ कॉन्ट्रॅक्ट, इट्स अ कॉन्ट्रॅक्ट, लिगल कॉन्ट्रॅक्ट. बरोबर आहे. 1215 मध्ये राजा जो जॉन राजा होता ब्रिटनचा, हा लईच बदमाश होता. लोक वैतागून गेले होते. जबरदस्त राजक है ना, खूपच ऑटोक्रॅटिक राजा होता. याच्याने लोक तंग आले होते
आणि एवढंच काय तर याचे बॅरॉन जे आहेत बाकीचे प्रधान तेही तंग आले होते, त्यांनी टाकलं त्याच्यावर प्रेशर, आणि प्रेशर टाकून त्याला म्हणे बापू हे भालधंदे बंद करतो, तू जे मनमानी करतो ते नाही, है ना. तर ह्याच्यासाठी म्हणून एक मोठा करार करण्यात आला, मेजर कॉन्ट्रॅक्ट म्हणून याला मेजर. आता मेजर का तर मायनर पण कॉन्ट्रॅक्ट होते, काही कॉन्ट्रॅक्ट होते मायनर जे फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्ट होते, है ना, फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्ट होते. हा का करेल आमचा सगळा शिकार विकारचा मायाच्या एरियामध्ये, बाकीच्या सामान्य जनतेला खालेवाले काही ठेवे नाही, तर त्याच्यामुळे यांनी फॉरेस्ट ॲक्ट वगैरे केले होते, फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्ट. त्याला मायनर कार्टा म्हणतात. हा आहे मेजर कार्टा. याच्यामध्ये काय दुहेरी उद्देश होता. हा राजा जॉन होता, त्याची दंडीगुल करायची होती, म्हणजे त्याला अटकवायचं होतं. अटकवायचं म्हणजे राजाची अराजकता नियंत्रित करायची होती, कंट्रोल द किंग्स टिरॅनी, मनमानी नाही रे बाबा. आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर राज्य कसं आहे, स्टेट रुलिंग पार्टी पॉवर इज अ मॅमोथ. कोणाला बी अंदर टाकता येते, कोणाला बी टपकवता येते, काय बी करता येते, बरोबर आहे, राईट. काय जबरदस्त पॉवर आहे. मग असा पॉवर ज्याला राहिला तर काय म्हणते, है ना, पॉवर मेक्स मॅन करप्ट अँड मोर द पॉवर मेक्स मॅन मोर करप्ट. अरे बाबा जे एकदा सत्ता आली का माज, आणि माज आला का अराजकता होऊ शकते, ऑटोक्रासी येऊ शकते, डिक्टेटरशिप येऊ शकते. त्यामुळे त्याले कंट्रोल लगाम खिचलाच पाहिजे, नाही तर लमचा हा बैल बनू शकते, सांड बनू शकते. म्हणून ह्या सांडाले द्या व्यसन, राजा तसंच आजच्या स्टेटले द्या व्यसन, बरोबर आहे. कंट्रोल द किंग्स टिरॅनी हा पहिला उद्देश. आणि दुसरा उद्देश लोकांच्या अधिकाराचे संरक्षण, प्रोटेक्शन द राईट्स ऑफ द सब्जेक्ट म्हणजे पीपल ऑर सिटिझन्स यांचा, त्यावेळेसचे ते सब्जेक्ट, यांचा दुहेरी उद्देश हा ह्या मॅग्ना कार्टामध्ये होता. आलं की नाही लक्षात. तर एका बाजूला काय दिसतंय, कंट्रोल ओव्हर द पॉवर ऑफ दी स्टेट्स, आणि दुसरीकडे प्रोटेक्टिंग द फ्रीडम ऑफ पीपल, लोकांचं स्वातंत्र्य याची सुरक्षा, आणि राज्य जे आहे त्याची मनमानी याला व्यसन, या दोघांचा दुहेरी उद्देश याच्यात दिसतोय. बिलकुल सेम उद्देश आपल्याला राणीचा जाहीरनामा जो आहे ना, हा राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिसते. तिने म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, तिने प्रॉमिस केलं की बाबा भारतामध्ये जे काय नेटिव्ह प्रिन्स आहेत, नेटिव्ज आहेत, नेटिव्ज दोन आहेत, पीपल आहेत, लोक आहेत, आणि प्रिन्स आहेत, ह्या दोघांचेही अधिकार मी अबाधित ठेवणार. सोबतच लोकांना कायद्यासमोर समान, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, है ना, इक्वॅलिटी बिफोर द लॉ म्हणजे प्रत्येकजण समान झाला, म्हणजे लोकांचं संरक्षण मिळालं, बरोबर आहे. दुसरं ती म्हणते की मी तुमचं संरक्षण देतो म्हणजे मी माझे अधिकार कमी करतो, मी जबाबदारी घेतो. आय एम नाउ अ रिस्पॉन्सिबल, माय ॲडमिनिस्ट्रेशन, माय गव्हर्नन्स विल बी रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स. काही जर गडबड झाली तर मी जबाबदार राहणार, असं तिने घोषणा केलेली आहे. म्हणजेच ही घोषणा ॲज गुड ॲज अ डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल जे आहे ना, ते त्याची नीव ठेवण्यासाठी केलेली आहे एक प्रकारे, असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच बिलकुल हे रिफ्लेक्शन कसं आहे, ह्या मॅग्ना कार्टासारखं आहे, जे त्या वेळात 1215 मध्ये तत्कालीन इंग्लंडमध्ये डेमोक्रेसीची प्रथम नीव ठेवण्याचं काम केलं, त्या मॅग्ना कार्टासारखंच आहे. आणि म्हणून राणीच्या जाहीरनाम्याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं, ठीक आहे. आता असं म्हणलं गेलं तरी सगळं आलमाल आहे का, है ना. वरून बोलायला तर बोलायला काय जाते, बोल बच्चन तर अमिताभ बच्चन, नाही तर अभिषेक बच्चन असा होऊ शकते, बरोबर आहे, राईट. तर आता हा बोल बच्चनगिरी आहे का प्रत्यक्षात आहे का, काऊनच असं. वाय दी क्वीन ऑफ विक्टोरिया डिक्लेअर्ड प्रोक्लेमेशन महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला दिसते की 1857 मध्ये ब्रिटिशांची वाट लागली होती. ब्रिटिशांना असं दिसत होतं त्याच्यापूर्वी थोडे थोडे छुटक पुटक उठाव होत होते, आणि ह्या वेळा जबरदस्त झाला. आता अशा याच्यामध्ये भविष्यातली धुसमूस सुद्धा त्यांना वाटत होती. त्यांना वाटलं की बाबा भविष्यात बी असे उठाव झाले तर ब्रिटिश सरकार किती अस्थिर राहील, खर्च किती करण, मग हा खर्च जास्त आणि व्यापाराची कमाई कमी, याले काय अर्थ आहे.
भारतात बाजारपेठच स्थिर नाही आहे, तर तिथला पक्का माल विकिंग कसा? इथली बाजारपेठ स्थिर नाही आहे, तिथला कच्चा माल नेईन कसा? म्हणजे या भारताला लुटीन कसा? लुटण्यासाठी सुद्धा शांतता हवी आहे. युद्धात का सुद्धा लुटता येत नाही. इकॉनॉमिक एक्सप्लॉटेशन अँड वॉर कॅनॉट बी गो हँड इन हँड, असं होऊ शकत नाही. खैर जे वॉर आहे, वॉर इकॉनॉमी इज अ डिफरंट, ते तर दुसरा भालधंदा आहे, दुसऱ्याला वीक करायचा. पण इथं त्याचीच कॉलनी, तेच वीक होईल, तर तो कसा राईस होईल? बरोबर आहे, राईट. तर मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याने पाठिंबा स्थानिक राजांना का दिला आणि खरंच त्यांना स्वायत्तता होती का? पहिला प्रश्न की स्थानिक राजांना पाठिंबा का दिला? तर 1857 मध्ये जेवढे टॉपमोस्ट होते लोक, ते कोण होते? सगळे प्रिन्स होते, है ना. की मुघल राजापासून तर सर्वजण प्रिन्स आणि चीफ होते. हे कायले बाबा त्यांना त्रास दिला, त्यांची सत्ता घेऊन टाकली, त्यांचा राजपाट घेऊन टाकला, तर ते का सुखानं राहतील का? मस्त बाई दिल्या घरी सुखी राहा असे म्हणतील का? मस्त वाटते रे बाबा गरिबीमध्ये. बाबा एवढा राजेशाही थाट, एवढा पावर, सगळा मान सन्मान, आता कोणी मोजे नाही तर जमन का? इगो मोठा प्रॉब्लेम. म्हणून मग 1857चा उठाव झाला. भविष्यात पुढचे प्रिन्सेस नाराज होऊ नये, बरोबर आहे, आणि भविष्यातला उठाव होऊ नये म्हणून पहिल्यांदा. दुसरं, खरंच स्वायत्तता होती का हे महत्वाचं आहे. तर आपल्याला दिसते की स्वायत्तता नावाची वस्तू फक्त दाखवायची होती. कसं? तर ते आता कसं झाले की त्यांचं इंटरनल जे आहे, इंटरनल ऑटोनॉमी ती ठेवली, आंतरिक स्वायत्तता ती ओके, पण एक्सटर्नल रिलेशन नाही रे बाबा. त्यांनी काय केलं? आपला रेसिडेंट एजंट ठेवून दिला. काय केला? रेसिडेंट एजंट ठेवून दिला. म्हणजेच काय, दोन राजांमध्ये जुगाड जमवू नाही देणं. भविष्यात बापू एकत्र आले तर एक्सटर्नल रिलेशन बापू आमच्या थ्रू काय करायचे ते, इंटरनल तुम्ही फुल मजा मारा, मजा बिंदास मारा, जुगाड जमवायचा नाही. म्हणजेच खऱ्या अर्थानं स्वायत्तता होती का? ट्रूली इंडिपेंडंट किंग्स होते का? नो, दे हॅवड सबऑर्डिनेट रिलेशन्स, है ना. सबऑर्डिनेट राहिलं स्टँड त्यांचा झाला, संपला. दुसरा, धार्मिक हस्तक्षेपास नकार दिला. का नकार दिला? तर त्यांना दिसलं बाबा की हिंदू जे आहेत आणि मुस्लिम जे आहेत, या दोघांच्याही धर्मामध्ये हस्तक्षेप झाला, है ना. इंटरफिअरन्स, हस्तक्षेप झाला. एकीकडे काय केलं? सुधारणा, है ना, धार्मिक सुधारणा, बरोबर आहे ना, धार्मिक सुधारणा. सती ॲक्ट काय ना, आपला एज ऑफ कन्सेंट ॲक्ट वगैरे हे सगळे सुरू झाले. हे लोक म्हणाले का बाबा हे का हो? मुसलमानांमध्ये तसाच प्रॉब्लेम. ते म्हणे बाबा दखलंदाजी द्यायची नाही, डोंट इंटरफिअर इन आवर रिलिजन. आणि असं लक्षात आलं की हा इंटरफिअरन्सच होता इन द नेम ऑफ रिलिजियस रिफॉर्म. आणि ह्या दोघाही कम्युनिटीमध्ये भीती निर्माण झाली की एक दिवस आपला धर्म तर लक्षात आलं का. आणि अशा पोटी भीतीपोटी हेही आंदोलनात राहिले, 1857च्या उठावात राहिले. सोबतच दुसरी अशी भीती की प्रोसेलेटायझेशन होतं, है ना, प्रचार प्रसार ख्रिश्चनिटीचा प्रचार प्रसार. त्यामुळे यांना वाटलं बापा आता हिंदू न मुस्लिम गायब, सगळे ख्रिश्चन, है ना, धर्मभ्रष्ट करून टाकते. तर ते मोठा टेन्शन आहे. धर्माच्या बाबतीत म्हणलं का माणूस असा खवळून जाते, है ना. माणसाला शिव्या दिला, काय दिला, हां धर्म बाबा, तर ते तसंच भयानकच झालं. म्हणून सुद्धा मग याला वाटतं कायले बाबा सुधारणा करायची, आपल्याला राज्य करायचं आहे, बाकीची सुधारणा गेली खड्ड्यात. आता तर आपण दुसरी रणनीती करू. आता सुधारणा करत होतो, आता तोडान फोडा मस्तपैकी. मग यांनी चापलूस की यांनी चापलू, बापू तू दोघंही धर्मवाल्यांना चापलूस की, दोघांमध्ये आग लावली, ढुम, बस संपला काम. हा भविष्यातली रणनीती इथे दिसून येते. म्हणजे खऱ्या अर्थानं हस्तक्षेप नाही केला म्हणजे ब्रिटिशांना भारतीयांच्या काही भविष्याची चिंता होती का? नाही. त्यांना फक्त इथे शांतता हवी होती. बाकी खड्ड्यात गेले, तुम्हाला का करायचं, मरा, काही करा, है ना. तुम्ही कुठल्या कुचाड्याचा विचार करता, काही आम्हाला काही रिलिजियस रिफॉर्म काय नाही करायचे, जैसे ते राहा तुम्ही तसे. अजून तर आग लावतो लमचावा तुमच्यामध्ये,
आहे ना, का म्हणालं हे ना ते असं धंदे सुरू केले. बघा बरं जाहीरनाम्यामध्ये वरवर कसं मस्त वाटते, हा 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 हां, आणि आतमधून हे काढूया है ना, आता खड्ड्यात गेला. तिसरं, नागरी सेवांचे खरंच लोकशाहीकरण झालं का रे बाबा? हे तर आमचे फोमाटेंगपणा हो, दरवेळेस तसं सांगते आणि इथंही काही केलं नाही. का नाही केलं बघा, कंडिशन काय तर फक्त मेल जे पर्सन आहे, बघा बरं, फक्त माणसंच परीक्षा देतील, बाया बिचारा नाही. ठीक आहे, खरं त्यावेळा शिकत नव्हते, मान्य आहे, ठीक आहे, हे हरकत नाही. दुसरं बाबा एज 19 ते 22 है ना, एवढंच. मग ते 19 पर्यंत आणून ठेवलं म्हणे. नंतर मग जे खऱ्या अर्थानं हे होय का, अरे बाबा ज्या याच्या शिक्षणात नाही ना एवढं कमी एज, आजकाल आपण नाही म्हणू का एज वाढवा, एज वाढ काहून म्हणतो बाबा, अजूनही अक्कल यायची आहे लोकांले. पर्टिक्युलरली जे बॅकवर्ड कम्युनिटीज आहेत त्यांना उशिरा माहीत होते है ना, म्हणून थोडंसं एज पाहिजे. इथं एजच नाही. तिसरं, बापू एक्झाम द्यायची आहे का, हा तर ज्या दिल्लीले, असं नाही का, तसं ज्या लंडनले परीक्षा द्यायची. आता बाबा इथल्या इथं जाता येतात लंडनले, आता रईसच लोक जातील. म्हणजे नावाचीच होई का नाही, फोमाटेंगपणा होणं, हा सगळा फोमाटेंगपणा आपल्याला इथं दिसून येते. म्हणजेच काय तर राणीचा जाहीरनामा हा स्वार्थापोटी आणि भीतीपोटी करण्यात आला. बंड भविष्यातलं होऊ नये, जनतेमध्ये शांतता राहावी, जेणेकरून सरकार छानपैकी चालेल है ना, कुठलाही सैनिकी बोजा पडणार नाही, व्यापार मस्त होत राहील, या स्वार्थापोटी त्यांनी जाहीरनामा घोषित केला. क्लिअर, लक्षात आलं का? परंतु त्याचे फायदेही झाले. हळूहळू आपल्याला काय दिसतं, प्रिन्सली स्टेटला ऑटोनॉमी मिळाल्यामुळे मग प्रिन्सली स्टेट्स ह्या वेगळ्या वळणावर गेले. त्यांनी मग गव्हर्नन्समध्ये पार्टिसिपेशन मागितलं. बाबा आता तर आम्ही शांत झालो, आता रिप्रेझेंटेशन आम्हाला हवं. लोक जरी म्हणत असले की आम्ही तुमच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही, पण मिडल क्लास निर्माण झाला, एज्युकेशन सिस्टीम आली, मिडल क्लास निर्माण झाला आणि मिडल क्लासनेच आपली चळवळ चालवली आणि आपल्याला काय रिलिजियस आणि सोशल रिफॉर्म झालेले दिसून येतात. बरोबर आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचं हळूहळू इंडियनायझेशन झालं आणि भारतातही नंतर परीक्षा व्हायला लागली. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, हे लक्षात येतं की जरी स्वार्थापोटी हा जाहीरनामा घोषित झाला असला तरी हा जाहीरनामा भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीची तत्व याची नीव ठेवल्याची पहिलीच वेळ आपल्याला दिसून येते. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया. लक्षात आलं? मला वाटतं समजलं मस्त. अभ्यास तर करता, म्हणून ऑल द बेस्ट.